जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत जुन्नर टुरिझम डेस्टिनेशन मॅनेजमेंट आणि DOT यांच्या संयुक्त विद्यमानं कुसूर येथील दत्त मंदिराच्या परिसरामध्ये शाश्वत पर्यटन जत्रेचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके हे उपस्थित होते। त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। फीत कापून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। त्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या स्टॉलची माहिती आमदार अतुल बेनके यांनी घेतली। जुन्नर टुरिझम डेस्टिनेशन मॅनेजमेंटच्या कार्याचा गौरवोद्गार देखील त्यांनी केला। राज्याभिषेकाच्या वेळेस पाडलेली आपण पुढे येतोय तो समाजामध्ये त्यासाठी आम्ही यूज करत असतो। अनेक ठिकाणी आम्ही जाऊन येतो। पुणे जिल्ह्यामध्ये पण पुढे ते काढण्याचं काम या गावाला केलं जातं। लाईफ जॅकेट आहे, हेल्मेट आहे सर, आणि आतापर्यंत आम्ही जेवढे रेस्क्यू केलेले आहेत त्याचं सर्व आम्ही या ठिकाणी हे लावलेलं आहे। आणि या ठिकाणी जुन्नर रेस्क्यू टीमला लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचा हा पुरस्कार शिवनेरी भूषण पुरस्कार मिळालेला आहे। विशेष कौतुक करायचंय ते या ठिकाणच्या स्टॉलचं। पुढे इकडे बघा, बघा त्यांना म्हणा थांबा तिथे। हे तयार करण्याचं काम केलं जात आहे आणि आणि आपल्या कष्टाची भाजी भाकर तूप साखरेची चोरी नको कर संगत त्या वसंताची मूर्खाची मैत्री नको सांगून जातं। आणि हेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। अवघ्या काही मिनिटातच या ठिकाणी हे चित्र तयार केलं जात आहे। आलेल्या प्रत्येक स्टॉलची बारकाईने माहिती घेणं आणि शस्त्रपूजन होत आहे। आमदारांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शस्त्र होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज की
अत्यंत सुंदर आणि पहिल्यांदाच आपण जुन्नर तालुक्याच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चालना मिळण्यासाठी JTDM जी शाश्वत पर्यटन जत्राचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे, हा अत्यंत सुंदर आणि वाख्यानोदोग आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनाच्या वतीने पर्यटनाला चालना मिळण्यासाठी आपल्या जुन्नर तालुक्याच्या आणि विशेषतः किंवा त्यांना अनेक पर्यटक अनेक शिवभक्त वाढण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतात. अनेक पक्षाचे नेते असतील, आजी माजी आमदार असतील, वल्लभशेठ बेनके साहेबांपासून हे अत्यंत आपल्याला विकासाला सुरुवात केली. त्या सगळ्यांचा खूप मोठा आणि मोलाचा योगदान आहे. पण जोपर्यंत एक NGO म्हणजे जे नॉन पॉलिटिकल आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून वाढ मिळण्यासाठी काम होत नाही, तोपर्यंत त्याला वाढ होणार नाही. आणि त्यामध्ये JTDMने खूप मोठं आणि मोलाचं पाऊल उचललेलं आहे असं मला इथं सांगायचं वाटतं. आजची जी पर्यटन जत्रा मी सकाळपासून ती अनुभवतोय ती अत्यंत दर्जेदार अशी आहे. एखादा कार्यक्रम स्टेजवर घेण्यापेक्षा पर्यटकाच्या नजरेने तो पर्यटक आल्यानंतर तो काय काय बघू शकतो, काय काय अनुभवू शकतो, काय काय आपल्या तालुक्यातले शोकेस आपण करू शकतो, या सर्व गोष्टी मी गेले मला वाटतं 2-2.5 तास ती अनुभवत आहोत. 25 मिनिटासाठी मी इथं आलो होतो, पण 2.5 तास कसे निघून गेले हेच मला समजलं नाही. मी आज पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ असणारी शिवनेरी किल्ल्याची चित्रफित पाहिली. ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी आवर्जून पाहावं. आणि मला मीडियाच्या माध्यमातून आता जो सगळेजण बातम्या बघतील अशा प्रत्येक नागरिकाला आव्हान आहे की JTDMने जी फिल्म तयार केलेली आहे शिवनेरी किल्ल्यावर ती अत्यंत सुंदर आहे, दर्जेदार आहे. आणि आजपर्यंत शिवनेरी किल्ल्यावर अशी कुठलीच फिल्म आजपर्यंत झालेली नव्हती. असं एक चांगलं काम या JTDMने इथं केलेलं आहे. इथं आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा दर्जा तुमच्या स्टॉल्स पासून, खाद्यपदार्थांपासून, प्रदर्शनांपासून सगळ्याच गोष्टी, आपले साहसी खेळ, आपले स्थानिक जे मलखम असतील, दोरीचे खेळ असतील, लाठीकाठी असतील, या सगळ्या गोष्टी, आपले वास्तुदेव असतील, वाजंत्री असेल, वारली आर्ट असेल, या सगळ्या चांगल्या पद्धतीने शोकेस करण्याचं काम तुम्ही इथे केलंय. आज JTDMच्या शाश्वत पर्यटन जत्राचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि पुढच्या 3 दिवसात जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यात नाही तर महाराष्ट्राला या पर्यटन जत्रेचा तुम्ही सर्वांनी अनुभव घ्यावा असं मी तुम्हाला तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून विनंती करतो. पुन्हा एकदा JTDM आणि आपलं सर्वांचं मनपूर्वक मी आभार मानतो. आणि तुम्ही जे नाव दिलेले शाश्वत पर्यटन जत्रा, ती शाश्वतीने पुढे झालं पाहिजे. म्हणजे शाश्वतीने जे आपण पुढे नेऊ तेच सस्टेनेबल आहे, तेच टिकाऊ आहे आणि तेच लॉंग टर्म मध्ये पुढे जातो. म्हणून मी पण माझ्या पंचवार्षिक मध्ये काम करत असताना जशी तुमची पर्यटन जत्रा आता चालू झालेली तशी आमची पण जत्रा आता चालू झालेली आहे. आणि त्याचं बिगुल आता काही दिवसापासून ते पुढे नेणारच. मी पण काम करताना शाश्वतीनेच पुढे जातो. लकी ड्रॉवाला आमदार मी नाहीये. आणि म्हणून शाश्वतीने आपण सर्वांनी एकमेकाच्या हातात हात घालून पुढे जाण्यासाठी, जुन्नर तालुक्याचं वैभव पुढे नेण्यासाठी आपण काम करतोय. आणि एक गोष्ट माझी सांगायची राहून गेली की महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आणि विशेषतः आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपण जुन्नर तालुक्याच्या पर्यटनाचा DPR तयार करतोय. त्या DPR तयार करण्याची एका एजन्सीला मान्यता सुद्धा आपण आपल्या पालकमंत्र्यांनी दिलेली आहे. जवळपास 2 ते 2.5 हजार कोटीचा तो DPR तयार होतोय, ज्यामध्ये पर घाटघर पासून, जीवनगड पासून जे जे आपल्याला मनामध्ये पर्यटन स्थळ आहेत ते विकसित करण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीने इथून पुढच्या 15-20 वर्षासाठी हे करण्याचं काम आपण हाती घेतलं आणि त्याला आता मूर्त स्वरूप लागते. त्याचबरोबर वडद धरणाच्या शेजारी एक नवीन शिव आरंभ सृष्टी आपण तयार करतोय. आणि त्या शिव आरंभ सृष्टीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे लहानपणापासून झालेलं संगोपन, त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांनी रयतेच्यामध्ये केलेले संगोपन, त्यांनी रयतेमध्ये दिलेले विचार, अशी एक चांगली शिवसृष्टी आपण तिथे तयार करतोय. हे सगळ्या गोष्टी शासनाच्या वतीने आपण पुढे नेत असताना JTDMची मदत आजपर्यंत त्या सगळ्या प्रोजेक्टला खूप मोठ्या प्रमाणात झाली आणि भविष्यातही
तुमच्यासारख्या लोकांचं चांगलं सहकार्य आम्हाला सर्वांना लाभेल एवढं या निमित्ताने सांगतो। त्याचबरोबर कुसूर गाव, त्यांची ग्रामपंचायत, शिवाई देवी ट्रस्ट यांचंही मोठं आणि मोलाचं योगदान आहे। पर्यटन विभागाच्या माध्यमातून शिवनेरी किल्ल्याचा विकास असेल, परिसरातले सगळे अनेक कामं असतील ते आपण पुढे तर घेऊन जातोय, पण ज्या ठिकाणी आपण आता ही पर्यटन जत्रा भरवतोय इथल्याही क्षेत्रामध्ये अद्ययावत टॉयलेट युनिट्स, इथलं कॉन्क्रिटीकरण, पर्यटन निवास, त्याचबरोबर गावातलं इथे वाहनतळ आणि त्या वाहनतळ एवढ्या मोठ्या किती क्षेत्र 2.5 एकर मध्ये आहे। त्या 2.5 एकरामध्ये वाहनतळ आपण शिवनेरी किल्ल्याला शिफ्ट करतोय आणि ते वाहनतळापासून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पर्यटक आणि शिवभक्तांना ने-आण करण्यासाठी 2 इलेक्ट्रिक बस असं आपण इथे प्रोव्हिजन करतोय। इथलं पण कॉन्क्रिटीकरण करतोय। अशी सगळी ही सुविधा जवळपास 15 कोटी रुपयांच्या पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे आपण निर्माण करतोय की जेणेकरून वरती गर्दी गाड्यांची होणार नाही, पोल्युशन पण होणार नाही आणि आता सगळ्यांची मुवमेंट जी आहे शिवभक्तांची आणि पर्यटकांची ती अत्यंत शाश्वतीपणे रेस्ट्रिक्टेड आपल्याला ती करता येईल। जी काही किल्ल्यावर घाण होती, जसे तुम्ही आता मला एकाने भावना व्यक्त केली की किल्ल्यावरची घाण असेल, प्लास्टिक वेस्ट असेल, या सगळ्यामध्ये आपल्याला निर्बंध आणले पाहिजे। तर ह्या सगळ्या गोष्टी ते निर्बंध येतील आणि त्यातून आपण आपला किल्ल्याचा वैभव, किल्ल्याचा विकास आपण सर्वजण एकत्रितपणे पुढे करूयात। तुम्ही सर्वांनी माझा आणि माझ्या सर्व सहकार्यांचा सत्कार केला, त्याच्याबद्दल आभार मानतो। तुम्ही अत्यंत उल्लेखनीय काम केलेलं आहे आणि या उल्लेखनीय कामाबद्दल मी तर असं म्हणेन की छत्रपतींचा विचार जर पहिला कोणामध्ये रुजला असेल तर JTDMच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजला आहे आणि तो विचार या महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या प्रत्येक नागरिकांनी JTDM कडून तो आदर्श घ्यावा। इथं ज्यांनी ज्यांनी काम केले, पण नाणे कलेक्शनचा असेल, दुर्ग संवर्धनचा असेल, रेस्क्यूचा असेल, कुणीही छोटे छोटे काम केलं, आपले फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, या सगळे जे मेहनत घेत आहेत, हा छत्रपतींचा विचार आणि त्याचा आचार आपण पुढे नेण्यासाठी काम करतोय, तो सर्वांनी घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। जागतिक पर्यटन दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।